सामना सुरुवात करायचा आहे कारण माझ्या खेळीमुळे या माझी टीम मनसे फायटर्स आयुष मनसे फायटर्स फायनल मध्ये गेली, तेवढंच मला भरपूर आनंद वाटतो बस. आणि बाकीचे खेळाडू आहेत ते त्यांच्या खेळाडूंबद्दल काय बोलशील? सर्व खेळाडू एकदम जिद्दीने खेळतात. आमच्या बहुतेक आम्हाला प्राइज अद्याप मिळलेलं नाही मनसे, पण हा पहिलाच प्राइज असेल. सर्व जिद्दीने खेळले, त्याच्यामुळे हा सर्वांचा विजय आहे, माझा नाही सर्वांचा विजय आहे, सर्व टीमचा विजय आहे. आणि त्याचबरोबर तुमचे संघ मालक आहेत सचिन भापकर आणि त्यांचे सर्व ग्रुपमध्ये मेंबर्स आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? त्यांची सर्वांची नावं तुम्हाला माहितीच असतील. प्रथमतः भापकर साहेबांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी मला आयकॉन म्हणून टीममध्ये सिलेक्ट केला. त्यांच्यामुळेच मी इथं खेळी दाखवू शकलो इथे. त्यांचं मी खूप खूप आभारी आहे म्हणतो. थँक्यू. आता जाऊया आपण प्रमोद डेरेसाठी 3000 रुपयाची कॅश प्राइज. थांबायचा सामना थांबायचा थोडासा 2 मिनिटं. मिथून साठी 1000 रुपये. तर रुपेश साठी 1000 रुपये. बाळू साठी 2000 रुपये आहेत. आणि ज्यानं मेडल षटक फेकला तो नवनाथ गावडे उर्फ नाथासाठी 5000 रुपयाची कॅश प्राइज. क्या बात आहे नाथा. नाथा काय म्हणशील मेडल षटक? या इकडे. सामना मेडल षटक फेकलं, काय म्हणणं होतं तुमचं या षटकाबद्दल आणि काय म्हणशील? ऍक्च्युली खरं तर सुनील येवले आपल्या लाईनचा स्टार बॅट्समन आहे. त्याला तुम्ही रडारमध्ये दिले तर तो मला 5 षटकार सुद्धा मारले असते. त्याला बाहेरच ठेवला बस टार्गेट. आणि आमच्या संघ मालकांनी जो विश्वास दाखवला, तूच मार ओव्हर, तुला मारायची, तुला करायचंय, बस एवढं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल या संघाबद्दल काय म्हणशील? नाही ते राजकारणाचं नाही माहिती, पण मनसे म्हणजे फायटर टीम आहे. राजकारणात नाही ना, इथं क्रिकेटमध्ये दाखवून देणार आम्ही बस. दुसरा चेंडूवर 6. तर विशाल साठी 2500 रुपये कॅश प्राइज आहे. निलेश साठी 500 रुपये आणि सागर साठी 500 रुपये. चला निलेश, सागर यायचंय. चांगले झेल पकडलेत आपण आणि चांगला आपण दाखवलात. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण संघ आपण पाहतोय. तर मिथून देखील आपण यायचंय. मिथून साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मिथून आला का? तर नक्कीच जाऊया आपण मॅच कडे. पहिली सेमीफायनल आपण पाहिली, तर दुसरी सेमीफायनल इथे सुरू झाली आहे. तर MIDC विपक्ष कार्गो बुल्स. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये आमचे परम मित्र संतोष पंडित सर. धन्यवाद भाऊ साहेब. तो ये शुरुआत पहली ओवर. इस बार मंगेश की इस गेंद को निश्चित तौर पर खेला. इस बार कोई मौका नहीं, फील्डर जरूर थे लेकिन मौका नहीं मिला. चौका. कार्गो बुल्स वर्सेस MIDC दूसरा सेमीफाइनल का मुकाबला. बिल्कुल ही पहले ही फाइनल में प्रवेश कर चुके हैं. इस समय मनसे फाइटर्स ने पहले टीम जो फाइनल में प्रवेश करने वाली टीम शिविर ट्रॉफी 2021 का. इस समय पहला ओवर प्रगति पर. अगली गेंद और इस बार हवा फायरिंग. अंदर खिलाड़ी, गेंद भी अंदर. क्या होगा? और निश्चित ही जाना पड़ेगा बाहर इस खिलाड़ी को. पहला सफलता. गेंदबाजों के लिए एक मौका. यहां पर प्रत्येक विकेट के लिए 500 रुपए का पुरस्कार रखा गया है, जो मिस्टर संतोष यादव सर, अनिल हवाले साहेब और मिस्टर सुदाम आवटी साहेब, इनके तरफ से ये 500 रुपए का पुरस्कार रहेगा. हर एक गेंदबाज को जो विकेट लेंगे
प्रत्येक विकेट के ऊपर 500 रुपए का पुरस्कार कार्गो वुल्स के लिए। तो इस समय पहला ओवर प्रगति पर 5 गेंदों में रन तो बने हैं परंतु आउट एक खिलाड़ी मैदान से बाहर, विशाल महात्रे। गोलंदाज संजय थली बिल्कुल ही यहां पर एक अच्छा मौका, पहला सफलता दिलाया चौके और छक्के खाने के बाद। संजय पाटिल सर यहां पर निश्चित ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए, छोटे कद के गेंदबाज लेकिन बड़ा यहां पर कद नहीं, उनकी काम बड़ा, और इस तरह से उन्होंने कदों से नहीं काम से अपने नाम को पहचान दिया और विकेट दूसरी। और इस बार बहुत ही अच्छी ड्राइव, लेकिन वहां पर कोई मौका नहीं मिला रन लेने का, सीधा फील्डर के हाथ में बगैर किसी रन के। कार्गो बुल्स के हर एक खिलाड़ी के लिए एक मौका है यहां पर, प्रत्येक 9 विकेट के ऊपर 500 रुपए का पुरस्कार, जिसमें संतोष जाधव सर, अनिल वफाले साहेब और सुदाम आउटी साहेब, इनके तरफ से ये प्रत्येक 9 विकेट के ऊपर 500 रुपए का इनाम। यहां पर एक 500 रुपए का इनाम पाया है निश्चित तौर पर, और इस गेंदबाज का नाम है संजय पाटिल, क्योंकि उन्होंने एक सफलता अर्जित किया था। इस समय दूसरा सेमीफाइनल का मुकाबला शिविर ट्रॉफी 2021, बेहतरीन और सुसज्जित इस मुकाबले को जो जीतेंगे बिल्कुल इस सेमीफाइनल से फाइनल में प्रवेश कर जाएंगे। और पहले ही फाइनल में प्रवेश करने वाली टीम मनसे फाइटर्स, आयुष मनसे फाइटर्स, जिन्होंने सतीश देवकर जैसे मजबूत टीम के खिलाफ एक तरफा मुकाबला, मैं कहूंगा सेमीफाइनल में जीत हासिल की। साथ ही हमारे एक प्रमुख अतिथि यहां पर आज उपस्थित होने वाले हैं। फाइनल मुकाबला जब प्रारंभ होंगे निश्चित ही 5 बजे यहां पर उपस्थित होने वाले हैं सम्माननीय आदरणीय गजानन काले साहेब, मनसे शहर प्रमुख नवी मुंबई। तो निश्चित ही उनका हम स्वागत करेंगे सीबी ट्रॉफी के माध्यम से, जो 5 बजे यहां पर उपस्थित होने वाले हैं। मनसे शहर प्रमुख नवी मुंबई सम्माननीय आदरणीय श्रीमान गजानन काले साहेब, जिनका यहां पर आगमन ठीक 5 बजे। इस बार यह गेंद ऑफ स्टंप्स के बाहर खेलने का प्रयास जरूर किए, बल्ले से टकराया नहीं गेंद, और गेंदे टकराई विकेट कीपर के हाथों से। तो इसी तरह से देखा जाए तो डॉट गेंदे। अभी तक कुल स्कोर बना है 12, 7 गेंदों के सामना करने के बाद 12 रन। 5 ओवर का यह मुकाबला, दूसरा पावर प्ले इस समय चलता हुआ। बिल्कुल ही सतीश देवगढ़ की टीम उतनी मजबूत होने के बावजूद एक तरफा मुकाबला जीत हासिल की आयुष मनसे फाइटर्स ने। क्रिकेट में होता है ये, कभी भी कुछ भी हो सकता है क्रिकेट में। इस समय इस गेंद को खेला मिड ऑफ के क्षेत्र में, डी मिड विकेट से फील्ड की गई, थ्रो की गई, और यहां पर रन आउट होना पड़ेगा, और इस तरह से रन आउट होकर मैदान से बाहर जाना पड़ेगा। दूसरा विकेट का पतन रन आउट के रूप में। नेरुल नवी मुंबई जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मान्य श्री शांताराम कोरडे यांच्यातर्फे मनसे फायटरचे खेळाडू निलेश जाधवला 500 रुपयाचे पारितोषिक। धन्यवाद 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 सर। निलेश जाधव, आपण इथे या आणि आपला पारितोषिक घेऊन जावाचा। धन्यवाद धन्यवाद। चला आपण या परत मैदानाकडे, और यहां पर एक बार फिर बेहतरीन टूर्नामेंट का दूसरा सेमीफाइनल का मुकाबला, जो लाजवाब मुकाबला सीबी ट्रॉफी 2021 डॉग प्रीमियर लीग के लिए जाने जाते हैं। 6वां पर्व, लेकिन दूसरा सेमीफाइनल का मुकाबला एमआईडीसी वर्सेस कार्गो बुल्स के बीच। अगली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंप्स के बाहर कट कर दिया, लेकिन वहां पर थर्ड मैन में खड़े खिलाड़ी गेंद को पकड़ा, थ्रो किया, लेकिन एक रन लेने से ही रोक पाया। तो इस तरह से 1 रन, इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर सीधा 14 पर, 14 2 खिलाड़ी के नुकसान पर, जबकि दूसरा ओवर प्रगति पर। गेंदबाज तैयार मंगेश भदाले। मंगेश भदाले जिन्होंने अपने नामों के ऊपर बहुत ही बड़े बड़े स्टंप लगा दिए हैं, और निश्चित ही अगर देखा जाए तो बैटिंग हो, गेंदबाजी हो, क्षेत्ररक्षण हो, सारे ही दिशाओं में उन्होंने अपना
बड़ा बड़ा कारनामा कर चुके हैं। तो यहां पर एक कारनामा करना होगा क्योंकि इस समय लाइव मुकाबला चलता हुआ, क्योंकि ये जो मुकाबला है ये सेमीफाइनल का मुकाबला है। इसमें आप जीतेंगे तो बिल्कुल ही फाइनल जो 2021 का सीबी ट्रॉफी का हकदार बनने का जो सपना है वो सपना साकार कर सकते हैं। तो ऐसी क्षेत्र रक्षण में परिवर्तन, बैकवर्ड पॉइंट जो कि थोड़ा सा 30 गज के अंदर बाईं तरफ खींचा जा रहा है, शायद गेंद थोड़ा सा रूम देंगे, ऑफ स्टंप के बाहर डालने का प्रयास करेंगे। देखना होगा किस तरह की गेंदबाजी होगी। तैयार मंगेश फादाले, और इस बार इस गेंद को ऑन ड्राइव करने का प्रयास, और निश्चित ही बैकवर्ड शॉट लेग पे खड़े थे खिलाड़ी, वहां पर गेंद को फील्ड की गई और बगैर किसी रन के। मंगेश बहुत ही चतुर और चालाक गेंदबाज, बल्लेबाज, क्षेत्ररक्षक, एक ऑलराउंडर खिलाड़ी, अपनी टीम का आइकॉन है बिल्कुल ही कार्गो बुल्स के लिए। कार्गो बुल्स वर्सेस एमआईडीसी के बीच ये मुकाबला। एमआईडीसी के पास भी बहुत ही धाकड़ बल्लेबाज, अच्छे गेंदबाज मौजूद हैं, और क्यों ना हो क्योंकि उनके पास भी बेहतर खिलाड़ियों से सुसज्जित टीम। जीतेगा वही जो करेगा आज, और जो करेगा वही जाएगा फाइनल में। अगली गेंद मंगेश की, और इस बार ये गेंद खेलने का प्रयास सफल नहीं हो पाए। आगे का काम विकेट कीपर ने पूरा किया। डॉट गेंद लगातार 2 गेंदों के ऊपर। सन्माननीय आदरणीय श्री शहाजी शेठ शेडगे साहेबच्या इथे आगमन, काळेश्वर ट्रान्सपोर्टचा मालक, सीबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपण आपल्याला हार्दिक 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 स्वागत करतोय साहेब। आप कहीं भी हो हमारे कमेंट्री बॉक्स में आए और हमारे कमेंट्री बॉक्स की शान को बढ़ाए। तो इस समय चलता हुआ दूसरा पावर प्ले का ओवर। इस बार गेंद को खेलने का प्रयास किए थे, कवर के क्षेत्र में गेंद लगी जरूर बल्ले से, परंतु आई थी थर्ड मैन के क्षेत्र में, गेंद को फील्ड की गई, और इस तरह से 1 रन यहां पर बनता हुआ। अंतिम गेंदों के ऊपर 1 रन, और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा जाकर 16। 2 ओवर के समाप्ति के बाद पावर प्ले में ज्यादा रन तो नहीं बना, लेकिन रक्षात्मक रन जरूर बने हैं 16, जबकि 2 खिलाड़ी के नुकसान पर। छोटे छोटे बच्चे से आग्रह करूंगा कि कैमरामैन के जो स्टेज बांधा हुआ है उसके ऊपर आप लोग हिलडुल ना करें प्लीज। आप लोग नीचे आ जाएं। हमारे छोटे छोटे नन्हे मुन्ने किलविल, उनसे मैं आग्रह करूंगा कि आप लोग उसके ऊपर ना दौड़ धूप करें। तो इस समय 2 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बने हैं 16 रन, 2 खिलाड़ी के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करने के लिए आमंत्रण किया, और बिल्कुल ही यहां पर बल्लेबाजी चलता हुआ एमआईडीसी का उतना अच्छी शुरुआत नहीं मिली है। और यहां पर एक बात तो जरूर है कि सूर्यकांत गोंड जरूर ही था उनको पावर प्ले में ना लेगा, क्योंकि उनकी जो बैटिंग है वो पावर प्ले के लिए बहुत ही मशहूर होता है, क्योंकि उनकी जो ड्राइव होता है वो ऐसे जगह पे होता है जहां खिलाड़ी मौजूद नहीं रहते। लेकिन लाया गया है दोनों ही सलामी जोड़ी। देखना होगा इस समय विशाल मात्रे, लालू बोर्डे, मयूर और संतोष, ये 4 खिलाड़ी ऊपरी क्रम में आए हैं। आउट होकर गए हैं विशाल और मयूर। इस समय लालू मैदान में बिल्कुल ही एक बेहतरीन बल्लेबाज, एक बेहतर टीम के लिए। आरएन लॉजिस्टिकचे मालक सन्माननीय आदरणीय शांताराम कोरडे साहेब, आपल्याला हार्दिक 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 स्वागत सीबी ट्रॉफीच्या माध्यमातून। सन्माननीय आदरणीय श्री शांताराम कोरडे साहेब, आपका हार्दिक 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 स्वागत सीबी ट्रॉफी 2021 के माध्यम से। बिल्कुल ही आप इसी तरह हमारे इस ट्रॉफी में, इस टूर्नामेंट में आकर अपना बहुमूल्य समय में से थोड़ा सा समय निकालकर इस टूर्नामेंट को 4 चांद लगाते रहे। साथ ही इस समय उपस्थित हमारे व्यासपीठ पर हो 6 रन, नो चांस, मोर 6। हमारे और एक अतिथि सम्माननीय आदरणीय संतोष सेठ कदम, कॉन्ट्रैक्टर थाने महानगर पालिका, उनका भी हम हार्दिक हार्दिक हार्दिक
स्वागत करते हैं सीबी ट्रॉफी के माध्यम से। इस बार ये तो गई है आकाश मंडल में, देखना होगा क्या होगा, छूटेगा कैच, क्योंकि गेंदें लग रही थी गोली की तरह, छोटा बन गया था, परंतु कैच मिस किया प्रवीण ने, लेकिन यहां पे रन मिस नहीं किया दोनों बल्लेबाजों ने, और रन बनाया। इस रनों के साथ स्कोर पहुंचा 25 पर 25, जबकि तीसरा ओवर प्रगति पर। इस समय गेंदबाज तैयार होते हुए निमेश जो इस समय गेंदबाजी करने के लिए तैयार। फिर से इस ओवर में अगली गेंद दाएं हाथ से, इस बार ओवर पिच गेंद थी, आगे आकर हाफ बॉली पे खेला गेंद को, कारपेट के सारे गेंद को फिर से प्रवीण के पास, लेकिन यहां इस बार अच्छी क्षेत्ररक्षण प्रवीण के द्वारा, एक रन से नहीं रोक सकते थे और इस एक रनों के साथ स्कोर में ही जा पाए। स्कोर पहुंचा 26 पर, कुल 2 खिलाड़ी के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करने का आमंत्रण मिला एमआईडीसी को, कार्गो बुल्स के कप्तान, जिन्होंने पहले टॉस जीतकर क्षेत्ररक्षण करने का फैसला किया। एक बेहतरीन खिलाड़ी मंगेश वदाले, और बिल्कुल ही अपने क्रिकेट के ऊपर पूरा सा पूरा श्रेय रहता है मंगेश का। अगली गेंद निमेश का, बाएं हाथ के लालू के लिए बैकअप कट किया, गेंद जा रही है कवर के क्षेत्र में, नो चांस मोफो। पूरा सा पूरा साहिल एंड डीजे राजेश। बहुत देर से हम शनि जगताप के ऊपर ध्यान नहीं दे रहे थे, चौके और छक्कों पर ध्यान दे रहे थे। एक बार बहुत ही बेहतरीन डांस का मुआवजा करते हुए अपने जिस कारनामे से जाने जाते हैं वो कारनामा यहां पर शनि जगताप भी करता हुआ, घाटकोपर भट्टवाड़ी से बिलोंग करते हैं और बिल्कुल ही सीएचए के साथ अपना कार्यरत एक बेहतरीन इंसान, एक बेहतर सच्चा और ईमानदार। स्कोर इस समय अगर देखा जाए तो 30 रन, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पर। स्कोर अच्छा बन रहा है यहां पर, दोनों ही बल्लेबाजों ने मिलकर अच्छी साझेदारी निभा रहे हैं यहां पर। तैयार, एक बार फिर से निमेश अपनी ओवर की अगली गेंद लेकर कट करने का प्रयास किया, थर्ड मैन के क्षेत्र में गेंद गई, वहां पर 1 रन जरूर मिलेगा। विकेट कीपर से गेंद छूटी, 22 के रूप में 1 रन, और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 31 पर। 3 ओवर के समाप्ति के बाद 31 रन, जबकि 2 खिलाड़ी मैदान से बाहर। टीचिंग धन्यवाद डीजे। तो निश्चित ही कार्गो बुल्स के प्रत्येक गेंदबाज के लिए 500 रुपए का पुरस्कार हर एक विकेट के ऊपर, और निश्चित ही ये एटीएम बॉक्स है उनका, जिनका मैं लूंगा यहां नाम, मिस्टर संतोष जाधव, अनिल हवाले साहेब और मिस्टर सुदाम औटी साहेब। इनके तरफ से प्रत्येक विकेट के लिए 500 रुपए का पुरस्कार रखा गया है कार्गो बुल्स के लिए। एमआईडीसी वर्सेस कार्गो बुल्स के बीच ये दूसरा सेमीफाइनल मुकाबला सीबी ट्रॉफी 2021 डॉक्स प्रीमियर लीग, जो कि इस समय बिल्कुल ही बेहतरीन अंदाज में और एक आक्रामक का मुकाबला की तरफ। पहला सेमीफाइनल का मुकाबला एक तरफा मुकाबला हो गया था, क्यों ना हो, क्योंकि सतीश देवकर जैसे खिलाड़ी अगर पहले ओवर की पहली गेंदों के ऊपर आउट हो जाए, फिर सुनील नेवले दबाव में आकर अपना विकेट खो दे, और उसके बाद अगर अजिंक्य जैसे बल्लेबाज दबाव में आके मैदान से बाहर चले जाए, तो फिर उस टीमों के लिए मुश्किलें हो जाती है पीछा करना। हालांकि ज्यादा रन नहीं था, परंतु सतीश की आज बैड लक कहा जा सकता है। अपनी टीम सेमीफाइनल में आगे नहीं बढ़ पाए, सेमीफाइनल से बाहर हुए और इस तरह से फाइनल में प्रवेश किया आयुष मनसे फाइटर्स, जो इस समय पहली बार उनकी टीम सीबी ट्रॉफी में। गेंदबाजी में परिवर्तन देखना होगा, किसको लाया जा रहा है गेंदबाजी में, और निश्चित ही यहां पे लाया है स्नेहल को। एक अच्छे गेंदबाज है, तेज गति के गेंदबाज हैं। अगर क्षेत्ररक्षण का मुआयना किया जाए तो बिल्कुल ही दूर दूर तक खिलाड़ी को रखा गया है। लालू के लिए एक मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑफ। उसके अलावा एक ऑफ साइड में जो खिलाड़ी नजदीक 30 गज के आसपास, बाएं हाथ के बल्लेबाज तैयार।
और इस बार लेग स्टंप्स के बाहर टप्पा खाने के बाद तेज गति से निकला, वाइड का इशारा हेमंत कोहली सर एक बेहतरीन अंदाज में और बेहतर अंपायरिंग का भूमिका अदा करते हुए बिल्कुल ही इस समय एक अतिरिक्त रन मिलता हुआ और इस एक अतिरिक्त रन के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर सीधे 32 पर। चौथा ओवर प्रगति पर, करीबन 10 रन प्रति ओवर रन बन रहे हैं। 5 ओवर के मुकाबले है, 50 रन से ऊपर हो सकता है, लेकिन विकेट करना पड़ेगा, चौके छक्के लगाने होंगे। इस बार यह गेंद अच्छी गेंद डॉग होल से डाला गया, गेंद ऑफ स्टंप्स के ऊपर, जिसको आगे आकर खेला, धकेल दिया। जब तक गेंद को फील्ड किया जाता सीलिंग मिड ऑन के क्षेत्र में, तब तक गेंदबाज बल्लेबाज के पास मौका था 2 रन लेने का लालू के पास, और इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34। कम से कम 5 ओवर में 65 रन चाहिए आपको एक रक्षात्मक स्कोर के लिए इस मैदान पर। जब आप गेंदबाजी करोगे, क्षेत्ररक्षण करोगे तो बेहतर करना होगा, क्योंकि इस समय आप पहले बल्लेबाजी करते हो, तो जितना ज्यादा रन बन जाए वो आपके लिए प्लस पॉइंट रहेगा। फिर से एक बात तैयार, स्नेहल की फुल टॉस गेंद को घूम कर बॉल किया है, लॉन्ग लेग के क्षेत्र में फील्डर मिस, चौका हुआ और इस पर 4 रन। Volvo Mercedes गाड़ी वाला, XC50 गाड़ी वाला, Volvo Mercedes गाड़ी वाला, XC50 गाड़ी वाला, BMW के उन्हाला ताजा नंबर गाड़ी ला, BMW के उन्हाला ताजा नंबर गाड़ी ला, पंडारी शेट पड़ के बिगर वाला। थैंक यू डीजे, लेकिन यहां पे मिस किया, चौका मिला, बिल्कुल ही खराब क्षेत्ररक्षण, गेंद उनके हाथों में आ रही थी, अपने आप को बैलेंस नहीं कर पाए, और यहां पर अगर देखा जाए तो 1 रन मिल सकता था, वहां पे 3 रन अतिरिक्त के रूप में मिल गया, यानी बोनस के रूप में मिल गया। अब भी फिर तैयार स्नेहल, फिर से एक बार बाएं हाथ के बल्लेबाज लालू के लिए, और फिर से उसी तरह की गेंद, उसी जगह पर गेंद जा रही है, और लगातार इस बार हो सकता था चौका, लेकिन इस बार अच्छी क्षेत्ररक्षण, और यहां पर जरूर फिर से बनाया 2 रन। इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा 40 पर। चौथा ओवर प्रगति पर, यानी कि 10 रन के ऊपर प्रति ओवर रन बनता हुआ दूसरा सेमीफाइनल का मुकाबला शिवी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2021 निश्चित ही एक बेहतरीन टूर्नामेंट, छठा पर्व यानी छठा सीजन इस समय चलता हुआ जोई गांव कामोठे के इस बेहतरीन मैदान पर। 5 खिलाड़ी जो कि 30 गज के बाहर, इस बार देखना होगा किस तरह की क्षेत्ररक्षण लाया जा रहा है। खिलाड़ी कौन साइड में लाए हैं एक्स्ट्रा, ये गेंद अच्छी गेंद, और इसको हेलीकॉप्टर ड्राइव मारने का प्रयास सफल नहीं हो पाया लालू, और इस बार डॉट गेंद, अच्छी गेंदी, थोड़ा सा परेशान जरूर किया इस बार गेंदबाज स्नेहल ने अपनी गेंदबाजी से बल्लेबाज लालू को। इससे पहले गेंदों में बहुत ही बेहतरीन क्षेत्ररक्षण था, क्षेत्ररक्षक के द्वारा बिल्कुल ही अपॉट में बहुत ही सुंदर गेंद को रोका और 2 रन बचाए थे। इस बीच गेंद और फिर से फुल टॉस, लेकिन इस बार यह गेंद मिड विकेट के ऊपर, वहां पर 1 बाउंस के बाद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। शिवी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2021 के लिए जो हमारे इस टूर्नामेंट के आयोजक है सम्माननीय बाबा साहेब वोर साहेब, रवि कोडे, मंगेश यादव, सुधीर यादव, विनोद बानी, अतुल आउटी, दत्ता वालेराव साहेब, राम बोड़के, नीलेश गलांडे साहेब, सचिन देशमुख, तुषार कुठार और उनके जितने भी और सहयोगी हैं, उनकी जरूर हम धन्यवाद देना चाहेंगे कि इस तरह के मुकाबला उन्होंने सीएचए बंधुओं के लिए तैयार करते हैं। पहला पारितोषिक 33,333 और आकर्षक चषक भी है। द्वितीय पारितोषिक 22,222 आकर्षक चषक भी है। तृतीय पारितोषिक 11,111 भव्य चषक। इस बार अच्छी गेंद, निश्चित ही परिवर्तन के तौर पर डॉट गेंद, कोई रन नहीं, अभी भी इसको रुका हुआ 4 ओवर के बाद। चतुर्थ पारितोषिक 11,111 और आकर्षक चषक। उसके अलावा इस टूर्नामेंट के लिए सामनावीर जो कि जैकेट और ट्रॉफी के रूप में, उत्कृष्ट फलंदाज, आकर्षक चषक, कुल स्कोर अभी तक बने हैं अगर देखा जाए तो 44 रन 4 ओवर के समाप्ति के बाद, यानी 11 रन प्रति ओवर यहां पर बनता हुआ, बहुत ही बेहतरीन। इस टूर्नामेंट के लिए निश्चित तौर पर जिन्होंने हमें सहकार्य किया उन सभी सहकार्यकर्ता को हम हार्दिक 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 आभार प्रकट करते हैं, क्योंकि आप इसी तरह हमारे इस टूर्नामेंट को बनाते रहें, सजाते रहें और खिलखिलाते रहे। सम्माननीय आदरणीय श्री
मान्य श्री राजू सेठ ठुबे साहेब, मान्य श्री वड़ेलाल मिश्रा जी, मान्य श्री गोपीनाथ सेठ सिंधे, सम्माननीय आदरणीय संतोष सेठ पांडे जी, सम्माननीय आदरणीय श्री लिंगम सेठ नागड़, सम्माननीय श्री मच्छिंद्र सेठ थोड़ात, मुड़ेश्वर कंटेनर्स मूवर्स के मालक, सम्माननीय गणेश सेठ चौहान, सम्माननीय श्री दिनकर सेठ लोखंडे, सम्माननीय सुनील सेठ सिंधे, सम्माननीय श्री निवास सेठ धुआल और उनके जितने भी सहयोगी हैं, हम उन सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। साथ ही हम अपने व्यासपीठ पर इन अतिथि को बुलाना चाहते हैं। मैं उनसे आग्रह कर रहे हैं, निवेदन कर रहे हैं सर, सम्माननीय आदरणीय श्री कैलाश सेठ भोसले साहेब, सम्माननीय सचिन सेठ सिरके साहेब, सम्माननीय सचिन सेठ दरेकर साहेब, सम्माननीय भाऊ साहेब, भाऊ सेठ गार्गे साहेब, इन सभी से मैं आग्रह करूंगा कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आए और हमारे कमेंट्री बॉक्स की शान को बढ़ाएं। इस समय चलते हैं मैदान के तरफ, 5वां ओवर प्रगति पर, बिल्कुल ही अंतिम ओवर, और देखना होगा इस अंतिम ओवर में कितने रन बनते हैं, क्योंकि दूसरा सेमीफाइनल का मुकाबला कार्गो बुल्स वर्सेस MIDC के बीच। 5वें ओवर की पहली गेंद, और इस गेंद को ऑफ साइड में, ऑन साइड में खेलना चाह रहे थे बल्लेबाज, लेकिन गेंद बैट की निचले हिस्सों में लगता हुआ चला गया थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। सम्मान्य श्री कैलाश सेठ भोसले साहेब, सम्मान्य सचिन सेठ सिरके साहेब, सम्मान्य सचिन सेठ दरेकर साहेब, सम्मान्य भाऊ सेठ गार्गे साहेब, मैं आपसे आग्रह करूंगा आप हमारे कमेंट्री बॉक्स में आकर हमारे कमेंट्री बॉक्स की शान को बढ़ाएं। अगली गेंद दाएं हाथ से पटकी हुई थी, लेकिन थोड़ा सा आगे गेंद डाला गया था, खेलना चाह रहे थे, मिड विकेट के क्षेत्र में गेंद गई, 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ लगाए हैं, एक को तो जाना होगा पैविलियन बॉक्स, और निश्चित ही यहां पर रन आउट होकर मैदान से बाहर। बिल्कुल ही यहां पर इस समय अगर देखा जाए तो कुल स्कोर बने हैं हमारे उमेश भोईर सर, जो कल और आज दोनों दिनों के लिए हमारे साथ चित्रगुप्त का काम करते हुए, चित्रगुप्त यानी कि इस धरती के ऊपर जो भी कुछ चलता है सब चित्रगुप्त के पास रहता है, लेखा जोखा। यहां पर इस टूर्नामेंट का लेखा जोखा, हवा में गेंद, हो क्या बात है, 6 रनों के लिए, नो चांस, मोर 6। बिल्कुल ही बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, संतोष पोलेकर मैन ऑफ ओले, बहुत ही बेहतरीन। 7 गेंदों में खेला है उन्होंने 21 रन। जहां मिलता था छक्का वहां पर सब हो गए हक्का बक्का, और जाना पड़ा इस समय बल्लेबाज को पैविलियन बॉक्स। हो सर्वश्रेष्ठ कैच कहा जाए इस टूर्नामेंट का, निश्चित तौर पर नाम लिखा जाए। और ये इस बार जोरदार ताली दिया। हमारे बंधुओं से आग्रह करूंगा, CHA भाइयों से, कि निश्चित तौर पर एक सुंदर सा कैच, ऐसा लगा कि शायद गेंद चली जाएगी सर के ऊपर से, लेकिन गेंदें आई हाथ में और चिपक गई चुंबक की तरह, और बहुत ही बड़ा विकेट का पतन, लाजवाब विकेट मिला। क्या बैटिंग चल रही थी, लेकिन एक ही झटके में मैदान से बाहर। वीरेंद्र सहवाग इसी तरह से कैच किया था, मुझे याद है एक मुकाबले में, और इसी तरह का कैच एक बार हमारे बहुत ही बेहतर खिलाड़ी, जिनका हम नाम बताएंगे जरूर लेकिन इस गेंदों के बाद, और इस बार फुल टॉस, नो चांस, स्कोर लेग बाउंड्री के ऊपर 6 रनों के लिए। हेलो
मंगेश फदाले के लिए 1000 रुपए का पुरस्कार आया है सम्माननीय आदरणीय सचिन मोरे सर उनके तरफ से। बिल्कुल ही इस कैच के ऊपर क्या लाजवाब कैच किया, और एबी डिविलियर्स का नाम जिन्होंने इस तरह का कैच किया था। अगर देखा जाए तो इस बीमर है या नहीं ये देखना होगा, बिल्कुल ही थर्ड अंपायर के पास, और हमारे थर्ड अंपायर यहां पर उपस्थित हैं। इस समय थोड़े क्षण के लिए खेल रुका हुआ। थर्ड अंपायर रोशन खापने साहेब, तुम्हाला विनंती, तुम्ही बघा पहिला हे चेंडू, और कुछ समय के लिए जरूर हम वक्त लेंगे, और यहां पर देखना होगा अगर बीमर होगी तो बिल्कुल ही यहां पर नो गेंदे होगी, और बिल्कुल अगर नहीं हुआ तो मौका रहेगा। इस टूर्नामेंट के जो सहयोगी हैं उन सभी सहयोगकर्ताओं का हम आभार प्रकट करते हैं। साथ ही इस प्रत्येक विकेट के लिए जो कार्गो बुल्स के तरफ से प्राइज रखा गया है, संतोष सेठ जाधव, अनिल फापले साहेब और सुदाम औठी, और ये 9 गेंदे तो निश्चित ही यहां पर विमर गेंद थी, यहां पर मिलेगा मौका, लगा है छक्का, लेकिन आएगा फिर से एक बार प्री हिट का मौका। तो इस मौके का फायदा उठाना होगा। इस मौके का फायदा इसलिए उठाना होगा कि आपको सेमीफाइनल में 9 गेंद और उसके ऊपर मिला है मौका फ्री हिट का। देखता हूं लगता है चौका या छक्का इस बल्लेबाज के, क्योंकि ये जो बल्लेबाज है वो है सूर्यकांत गुंड, जिन्होंने छक्का तो लगाया है और तैयार है सूर्यकांत गुंड। एमआईडीसी के मैदान पर अपना छाप छोड़ने वाले, रोज दोनों टाइम प्रैक्टिस करने वाले खिलाड़ी, और मैंने कहा था इनसे कि यहां मैच नहीं अब प्रैक्टिस ही समझना, और यहां मारना होगा। खराब गेंद होगा और यहां देखना होगा, और ये वाइट। तो इसी तरह से वाइट रन, 1 रन, और अभी भी मौका है यहां फ्री हिट का, बिल्कुल ही यहां पर मौका है इस गेंदों के ऊपर सूर्यकांत गुंड के लिए। चले एक बार गेंदबाज फिर, थोड़ा सा उछलती हुई गेंद थी, समझ नहीं पाए गेंद के उछाल को, लेकिन गेंद जा रही है सीधा फाइन लेग बाउंड्री के बाहर, कोई मौका नहीं, लगा चौका फ्री हिट के ऊपर। मैंने पहले ही सूर्यकांत गुंड के बारे में बात की थी कि आपको ऊपर आना चाहिए था या नहीं, लेकिन यहां पर कप्तान के दिमाग में कुछ और रहता है, उनके दिमाग कुछ और चलता है, और यहां पर उसका अच्छा खासा प्रयोग का पूरा सफल, लेकिन यहां पर बिल हुआ गुल और निश्चित ही आउट होकर मैदान से बाहर। और 9 गेंद, और क्या लाजवाब मौका है, यहां 9 गेंदें डाली गई है और निश्चित तौर पर मौका ही मौका, और मौका लेना होगा। 3 फील्डर बिल्कुल ही, जिसके कारण आपको यहां एक 9 गेंद, यही होता है हमारे खास अंपायर का काम। हम आप तो अंपायरिंग करते हैं, लेकिन जो तीखी नजरों से अंपायरिंग करते हैं ना, वो बहुत ही बारीकी से देखते हैं कि कौन सा फील्डर कहां खड़े हैं, और निश्चित तौर पर स्क्वायर लेग अंपायर के पीछे, यानी कि आप 3 खिलाड़ी को रखते हैं तो निश्चित तौर पर स्क्वायर ऑफ द लेग स्क्वायर जो होते हैं ना, ले ऑन साइड में, उस जगह से आप अगर 3 खिलाड़ी को अंदर रखेंगे तो बिल्कुल ही आपको 9 गेंद होता है, और ये जानते हैं अंपायर। और फिर मिलेगा सूर्यकांत गुंड को एक मौका। आज दिन है शायद सूर्यकांत के लिए, लेकिन मौका भी है एमआईडीसी के लिए। अभी तक स्कोर अगर देखा जाए तो बिल्कुल ही पहुंच चुका है 68 रन, 68 रन हो चुके हैं 70 के आसपास 5 ओवर में, तो एक रक्षात्मक स्कोर कहा जा सकता है। परंतु किंतु क्रिकेट में होती रहती है, उनके पास भी है बेहतर बल्लेबाज, जो मंगेश फदाले, प्रवीण, जयेश, ये जो सारे खिलाड़ी हैं ना, वो भी सुसज्जित हैं मंगेश फदाले के तर्कस में। लेकिन इस समय एमआईडीसी के तर्कस से चौके और छक्कों की बरसात होता हुआ तैयार गेंदबाज फिर से एक बार जयेश उतेकर की इस गेंद को ऑन ड्राइव किया है, प्री हिट गेंद थी, गेंद गई सीधा काउ कॉर्नर के क्षेत्र में। गेंद को फील्ड किया जाए तब तक सूर्यकांत ने 2 रन लिया, और तीसरे रन के लिए भी दौड़ लगा दी है और 3 रन भी पूरे किए। निश्चित ही ललचाने की कोशिश कर रहे हैं सूर्यकांत, परंतु थ्रो फेंकेंगे नहीं, क्योंकि उन्हें मालूम है
कि अगर यहां थोड़ी भी मिस हुआ तो 1-2 रन और बन जाएंगे, और टोटल स्कोर यहां पर बना 70 रन, 5 ओवर 71 रन। निश्चित ही बहुत ही बेहतर स्कोर हुआ है। 5 ओवर के बाद 71 रन, यानी बनाने हैं आपको 30 गेंदों में 72 रन। तो पूर्वार्ध यानी कि शुरुआत का जो इनिंग्स था, जो पारी था, वो यहां समाप्त होता हुआ MIDC के तरफ से, और हमारा भी समय इस समय समाप्त होता हुआ इस टूर्नामेंट के लिए। और आमंत्रण करूंगा हमारे साथी समालोचक हमारे भाऊ मात्रे सर जी कि क्या होगा, कैसे होगा, कौन खिलाड़ी बनेंगे हीरो, कौन खिलाड़ी बनेंगे जीरो, क्योंकि जो लक्ष्य है वो लक्ष्य नहीं, पहाड़ों का एक बहुत ही ऊंची स्तंभ है, और ये स्तंभ को पार करने के लिए कौन से खिलाड़ी खेलेंगे एक बेहतरीन खेल और दिखाएंगे यहां पर अपने टीम को जिताकर फाइनल में प्रवेश करने का मेल। तो आइए भाऊ मात्रे साहब, धन्यवाद। हल हल धन्यवाद डीजे ऑपरेटर. अतिशय सुंदर गीत आपण ऐकलोत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तर विनंती करेन MIDC 11 संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि कारकुशल संघाला विनंती करेन की आपण सलामीची जोडी ताबडतोब मैदानामध्ये पाठवायची आहे. मैदानाकडे रवाना होताना आपले पंच आपण पाहतोय हेमंत कोळी सर आणि त्याचबरोबर जगताप सर. कौतुक करूया पंचांचं, कौतुक करूया आमच्या स्कोररांचं, कौतुक करूया डीजे ऑपरेटरचं, कौतुक करूया मंडपवाल्याचं, कौतुक करूया आयोजकांचं, कौतुक करूया आमच्या समालोचकांचं, कौतुक करूया आमच्या प्रेक्षकांचं, कौतुक करूया आमच्या खेळाडूंचं. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित मान्यवर जे व्यासपीठावर बसलेत ते आमचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्यामुळं ही एवढी मोठी स्पर्धा आणि एवढं मोठं तामझाम, एवढं मोठं डोलमोल पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय आयोजक या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आबासाहेब भोर, रवी कोरडे, मंगेश जाधव, सुधीर जाधव, विनोद वाणी, अतुल आवटी, दत्तात्रय भालेराव, राम बोडके, निलेश गलांडे, सचिन देशमुख, तुषार कुंटार, दिनकर शेठ लोखंडे आणि त्याचबरोबर गोरक्ष भाऊ शिंदे.
तर नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळेसाहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. तर विनंती आहे की तुम्हाला ताबडतोब व्यासपीठावर लगेचच यायचं आहे. आणि पहिलं सेमीफायनल आपण पाहिलं, अक्षरशः 66 धावांचा पाठलाग करत असताना तिथे मात्र सतीश देवकरचा संघ पराभूत झाला आणि मनसे फायटर संघाने मात्र उंच भरारी घेतली, फायनलमध्ये प्रवेश केला. इथे मात्र दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय आणि उत्तर दाखल टीप आणि टॅप उत्तर देताना कार्गो बुल संघ मात्र मैदानामध्ये उतरला आहे. सलामीची जोडी प्रथम गोलंदाजीचा मानकरी ठरेल कैलास आणि सलामीची जोडी आपण पाहतोय प्रवीण जाधव आणि निमिष. पंच आमच्याकडे विशेष इशारा देतात, ग्रीन सिग्नल देतात, इट्स लेग्स प्ले. आणि 72 धाबांचं पाठलाग करायचं आहे म्हणजे तुम्हाला चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल इथे या मैदानामध्ये. जुईचं हे सुसज्ज मैदान. पहिला चेंडू आपण पाहतोय, अखूट टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतो कैलास सरजीने, याच्या खांद्यावर जबाबदारी आहे पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी आणि तो फेकत असताना पहिला चेंडू मात्र निर्धाव. 72 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे प्रत्येक चेंडूवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आकडा तुम्हाला नेमून घ्यावा लागेल. अशी फलंदाजी मात्र तुमच्या माध्यमातून पाहावी लागेल आणि करावी लागेल. निश्चितच आपण पाहतोय प्रवीण जाधव आणि निमेश ही जोडी मैदानामध्ये. या जोडीला मात्र मोठी भागीदारी करावी लागेल कारण धावांचा अक्षरशः डोंगर उभं केलाय, एक टावर उभं केलं मी म्हणेन या MIDC संघानं. परंतु ते टावरवर वरती चढायचं असेल तर शिड्या न चढता लिफ्ट मध्ये जावं लागेल. इथे मात्र एज लागली की काय पाहायचंय. नक्कीच फलंदाज बाद होतोय आणि दुसऱ्या चेंडूवर मिळाला ब्रेक थ्रू. प्रवीण जाधव सारखा एक अष्टपैलू खेळाडू मैदानातून निस्तनाभूत होत आहे आणि पहिली विकेट गारद झाली कार्गो बुल संघाची. डीजे हॅलो. तर नक्कीच आपण पाहिलं दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळाली. काय जल्लोष पाहायला मिळाला MIDC संघाचं कार्गो बुल्सच्या विरोधात. कारण 72 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील. प्रत्येक चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडावा लागेल आणि असं करत असताना पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवर देखील सफलता मिळाली आणि सफलतापूर्वक गोलंदाजी पाहायला मिळाली कैलास सर्जिनेची. काय दर्जेदार आपण पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक विकेट किपर होता तिथे रॉनीने मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला गेला. नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आपण पाहतोय गजाननजी काळे साहेबांचं इथं आगमन होतोय. इथे मात्र स्वागत फलंदाज होता जयेश उतेकरच्या बॅट मधून निघालेला हा सनसनी षटकार. तर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या या क्रीडा स्पर्धेसाठी आमच्या CA बांधवांच्या आग्रहाखातर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहर प्रमुख आणि कामगार नेते आणि सध्याच्या घडीला ज्यांच्या नावाचा बोलबाला आपण संपूर्ण महाराष्ट्रात पाहतो गजाननजी काळे साहेबांचं आमच्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. तर हार्दिक असं स्वागत असेल आदरणीय नवी मुंबई शहर प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करूया. आमच्या या स्पर्धेसाठी खास आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. जगनसिंह दाते यांचं देखील त्यांच्या समोर या ठिकाणी आगमन होत आहे आणि आमच्या या स्पर्धेच्या बांधवांच्या स्पर्धेसाठी धन्यवाद. डीजे ऑपरेटर अक्षरशः पाहुण्यांचं स्वागत षटकाराने केलं. या फलंदाज जसं आला तसं मात्र चेंडू फेकून दिला मिडविकेट क्षेत्राकडे. ज्या पाहुण्यांचं जे आगमन होतं त्या आगमनाकडे चेंडू पाहायला मिळाला षटकारासाठी आणि षटकारानं खाता खुला केलाय कार्गो बुल संघानं.
हो अजून एक मोठा फटका लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे परंतु काय घडते पाहायचं आहे इथे घडलं की चेंडू हातातून निसटला ना चेंडूने सीमारेषा गाठली चौकार मिळालाय तो नक्कीच योगेश पाटीलच्या बॅट मधून. तर या ठिकाणी आदरणीय गजानन काळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहर, तर त्याचबरोबर त्यांच्या समवेत शहराध्यक्ष नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित, तर जगनशेठ दाते यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. संप्रीत तुर्मेकर शहर संघटक रोजगार व स्वयंरोजगार विभाग नवी मुंबई, संदेश डोंगरे शहराध्यक्ष मनविसे नवी मुंबई, किरण सावंत शहर संघटक मनसे चित्रपट सेना, त्याचबरोबर संदीप गुलगुडे यांचंही आगमन या ठिकाणी होतं. या सर्वच मान्यवरांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पदाधिकाऱ्यांचं आमच्या या स्पर्धेसाठी आगमन झालंय. मनापासून हार्दिक स्वागत. तर हा सामना कधी हेलकावे खाईल पत्ता लागणार नाही बघा. कधी झोका उजवीकडे कधी झोका डावीकडे आणि इथे मात्र उजवीकडे डावीकडे झोके घेत असताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूमध्ये वरचर पकडली कैलास सर्जीनेनं परंतु दुसऱ्या दोन चेंडूमध्ये योगेश पाटीलनं हल्लाबोल केला होता परंतु पुन्हा एकदा कैलास सर्जीनेनं आपला आत्मविश्वास दाखवून पुन्हा एकदा फलंदाज योगेश पाटीलला मात्र माघारी धाडला. दुसरा फलंदाज बाद योगेश पाटील. नक्कीच एकच वादा राजू दादा परंतु इथे वादा करतोय कैलास सर्जीने. पहिले 2 चेंडू सफलता 2 चेंडू 10 धावा खर्च केला 5व्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा सफलता मिळाली. तो योगेश पाटील मात्र जसा आला होता तो फलंदाजीमध्ये टच मध्ये पाहायला मिळाला परंतु इथे पाहतोय शरद दादा बोडके आणि त्यांच्याकडून 1000 रुपये षटकारासाठी आणि 500 रुपये चौकारासाठी आणि त्याचबरोबर सागर लोखंडे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राकडे सीमारेषा पार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या पुन्हा एकदा उंच भरायला घेते. 16 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडू कैलास सर्जिनेसचे आणि 3 चेंडू मात्र कार्गो बुल्स आणि 16 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात आणि हेच तर करायचंय कार्गो बुल्सला कारण एमआयडीसी संघ देखील ताकदवर संघ आहे आणि त्या संघासमोर खेळत असताना 2 फलंदाज जरूर बाद झालेत परंतु प्रत्येक फलंदाज येतोय तो षटकारांची आणि चौकारांची भाषा बोलतोय. इथे आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज निश्चितच जयश्री उतेकर आणि त्याचबरोबर निमिष ही जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे सिंगल डबल्सनं काही होणार नाहीये. चौकार षटकार मारावेच लागतील आणि मान्यवर इथं उपस्थित झालेत आणि मान्यवरच्या डोळ्यात देखत चालू असलेला सामनाला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील दुसरी फेरी सेमी फायनलची आणि सागर लोखंडे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याचबरोबर संतोष जाधव अनिल फडके अनिल पापाळे आणि सुधा मावटी या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते 500 रुपयाची कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी आणि निश्चितच कॅश प्राइज जशी षटकार मारणार तशी कॅश प्राइज मात्र आमच्यापर्यंत सुपूर्द देखील होते. जयेश उतेकरच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक मिळाले आहे निमेश साठी. निमेश काय करतो पाहायचं आहे कारण नवीन गोलंदाज मैदानाकडे विशाल म्हात्रे. या विशालकडे अतिशय कलागुण संपन्न असणारा हा खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू आहे. आता मात्र या गोलंदाजी मार्फत काय करतो पाहायचं आहे. फलंदाजी मात्र करता आली नव्हती परंतु गोलंदाजी कशी करतो पाहायचंय. स्ट्रायकेटला फलंदाज सलामीचा फलंदाज निमिष चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता तर नक्कीच सिंगल मिळेल निमिषसाठी. निमिषनं मात्र 1 धावेनं आपलं खातं खुलं केलं आहे. जाऊया आपण व्यासपीठाकडे कारण मान्यवरांचं मांदी आली आणि पाहुण्यांचा आदरातीर्थ सत्कार देखील होईल. तर मी विनंती करेन चंदू शेट्टी सरांना की आपण पाहुण्यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते.
इथे मात्र चेंडू हवेत आहे, काय होते घडते पाहायचं आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही, परंतु 2 धावा जरूर मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 19 धावा धावपलकर 72 धावांचा पाठलाग करते आणि 19 धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत. घ्या ना. नक्की तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतो जयेश उतेकर स्ट्राईक एंडला. त्याच्याकडे मनगटीमध्ये ताकद आहे, षटकार मारण्याची भाषा बोलतोय आणि अजून देखील मोठा तडाखा पाहायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे, वनबाउंड चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव निश्चित मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 20 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 72 धावांचं पाठलाग करायचं आहे म्हणजे तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. परंतु एमआयडीसी संघाचे गोलंदाज तसे करू देईल का हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. परंतु काय घडते आणि काय बिघडते हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. प्रेक्षकांसाठी मस्त मात्र हवी असते मॅच, ही रोमहर्षक मॅच व्हावी आणि तसं मात्र पाहायला मिळतं का पाहायचं आहे. याच दरम्यान गिरीश चिमणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. हा मैदान जो आहे तो मैदान आम्हाला उपलब्ध करून दिला आहे या जुई गावाच्या सर्व सुपुत्रांनी. तर विनंती करेन गिरीश चिमणे आपण यावं आपण व्यासपीठावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर आली आणि धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. गिरीश चिमणे यांचं आगमन झालेलं आहे. एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे आणि हवेत आहे चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतो की नाही पाहायचं आहे. लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाते सीमा पार. तर नक्कीच जयेश उतेकर साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज अजून देखील जमा झाले. सागर लोखंडे यांच्याकडनं संतोष जाधव, अनिल पपाले आणि त्याचबरोबर सुदाम आवटी. लिडिंग इज लागली खरी जरूर, परंतु इथे मात्र घडते काय पाहायचं आहे. 1 धाव मिळेल आणि मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर संजीवनी षटकार देखील पाहायला मिळाला. निमेशने षटकार मारला होता आणि निमेशला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल या सर्वांच्या वतीनं. अनिल पपाळे आणि त्याचबरोबर संतोष जाधव, सागर लोखंडे, सुदाम आवटी आणि संजीवनी षटकार आपण पाहिला होता, कारण त्या षटकामध्ये गरज होती मोठ्या फटक्याची. खरोखरच विशाल म्हात्रे चांगली गोलंदाजी करत होता आणि अजून एक चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मला मिळेल फक्त सिंगल. चांगला चेंडू होता मात्र सन्मान देण्यापलीकडे काही बोललं नव्हतं. दुसऱ्या ह्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण धावा कुठल्या गेल्यात त्या 13 आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेत आणि एकूण 29 धावांची भारदार खेळी केली आहे. जाऊया आपण व्यासपीठाकडे. आमचे मान्यवर इथं उपस्थित आहेत ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. तर विनंती करेन सिंधू शेट्टी सरांना. तर या ठिकाणी आम्ही विशेष सन्मान करणार आहोत ज्यांना आपण विविध आंदोलनांमध्ये पाहतो. महाराष्ट्रभर आपण गजानन काळे साहेबांचा एक झंझावात आपण पाहायला मिळतो. कामगारांच्या प्रश्नांसाठी वाचा फोडताना त्यांना आम्ही पाहतो. तर आदरणीय राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने त्यांचं पाऊल आम्ही नेहमी पाहतो. असे आदरणीय गजानन काळे साहेब आमच्या या स्पर्धेला शहराध्यक्ष नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्पर्धेला उपस्थित राहिले. त्यांचा विशेष सन्मान सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगच्या वतीने. मी विनंती असेल आबासाहेब भोर आपण सन्मान करायचा आहे खास या क्रीडा स्पर्धेसाठी. जगनशेठ दाते यांच्या विनंतीला मान देऊन प्रमोद डेरे असतील, या ठिकाणी निलेश जाधव असतील, या सर्वांच्या विनंतीला मान देऊन साहेब आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आम्ही तसं पाहिलं तर कस्टम आणि डॉग्स मध्ये दिवस रात्र काम करणारा आमचा सीएचए म्हणजे कस्टम ब्रोकर्स म्हणून आम्ही ओळखले जातो. परंतु हे 2 दिवस आम्ही क्रिकेट नक्कीच खेळत असतो आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढली. साहेब तुमच्या येण्याने आपणास देखील राजकीय कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण आपल्याला राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे. त्या दिशेने मात्र तुमचं पाऊल सातत्याने पडताना आम्हाला पाहायला मिळतं. आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढली जाते. विजय असो. जगनशेठ जाते जे शहराध्यक्ष आहेत जनहित महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नक्कीच आमच्यातीलच एक व्यक्तिमत्व. त्याचबरोबर संदीपजी डोंगरे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष विद्यार्थी सेना, त्यांचाही आम्ही विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. संदीपजी डोंगरे.
संतेजी डोंगरे यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. रवी शेठ कोरडे यांना विनंती असेल हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे आपल्या या स्पर्धेसाठी आवर्जून. तर संदीपजी डोंगरे साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. खास या क्रीडा स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली. कारण आमची ही क्रीडा स्पर्धा डॉग्स आणि कस्टम मध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या सीएच्या बांधवांसाठी आम्हाला नक्कीच या ठिकाणी असते. आणि धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामधून वेळ काढत असताना आम्ही या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत असतो आणि तुमच्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली आहे. आपलं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सनप्रीत तुर्मेकर, शहर संघटक, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, नवी मुंबई यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. मॅच चालू ठेवायचे. आणि त्याचबरोबर किरण सावंत, शहर संघटक, मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चित्रपट सेना यांचाही आम्ही विशेष सन्मान करत आहोत. राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. मराठी माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना आदरणीय राजसाहेबांच्या माध्यमातून केली गेली. किरण सावंत यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि संदीप गलुगडे यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सुरेश शेठ वायळ आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, आपलंही स्वागत. गिरीश चिमणे आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल. मॅच रंगात आली आहे, परंतु मान्यवराच्या सन्मानानंतर पुन्हा एकदा आपण त्याचबरोबर संदीप गलुगडे यांचाही आम्ही विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. आपण पाहतोय षटकार अजून एक पाहायला मिळतोय. नक्कीच जयेश हुतेकरच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार. सागर लोखंडे मात्र त्यांचं मनोधैर्य उंचावतोय, कारण प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. अनिल फापाळे, त्याचबरोबर संतोष जाधव आणि सुदाम आवटी यांच्या मार्फत आपण पाहतो प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सागर लोखंडे मात्र एटीएम बँक आमच्या सोबतच जोडली गेली आहे. तर नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. सेचे बांधवांचा धकाधकीच्या जीवनामधून मात्र वर्षातून 2 दिवस सीबी ट्रॉफी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मनसे फायटर मात्र फायनल मध्ये दाखल झाले आहे. मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ दाखल होते पाहायचा आहे. परंतु इथे मान्यवर उपस्थित झालेत. कैलास शेठ भोसले, सचिन शेठ शिर्के, सचिन शेठ दरेकर, भाऊ शेठ घाडगे या मान्यवरांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं प्लीज, कारण आपली जागा व्यासपीठावर आहे आणि कृपया आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. तर सागर लोखंडेकडनं अजून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अनिल फापाळे आणि त्याचबरोबर संतोष जाधव, सुदाम आवटी, खरोखर आम्ही ज्यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज त्यांची नावं जरूर घेतोय. आणि अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला तो जयेश हुतेकरच्या बॅट मधून. जयेश मात्र थांबत नाहीये आणि जयेशला मात्र कोण थांबवणार. आता मात्र पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू घरंगला चाललाय सीमारेषेकडे. इथे मात्र चेंडूला अडवलं गेलं सीमारेषेजवळ आणि 2 धावा मात्र पूर्ण होतात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर कुणालच्या गोलंदाजीवर अक्षरशः तुटून पडलाय हा फलंदाज जयेश हुतेकर. आता मात्र 14 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. 72 धावांचा पाठलाग करतोय आणि चौकार षटकारांची भाषा बोलतोय तो जयेश हुतेकर. ब्लॉकरचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर अक्षरशः खोदून काढला. इथे काऊ कॉर्नरच्या दिशेनं 1 धाव निश्चित मिळेल, परंतु एका धावेवर सन्मानित व्हावं लागलाय. 5 चेंडूवर आले सिंगल, मात्र सुटकेचा निस्वास सोडले या 2 चेंडूवर त्यांना कुणाल ह्या गोलंदाजानं. आता मात्र समीकरण उरलाय 13 चेंडू 22 धावा. मागचा सामना असाच एक पाहिला होता, 12 चेंडू 22 धावा. परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती विशाल शिवाळेची आणि नवनाथ गावडेची.
इथे लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव निश्चित मिळेल. एमआयडीसी संघ मात्र झुंज देतोय आणि झुंज देताना मात्र फलंदाजी करतोय तो कार्गो बुल संघ. आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. काय सामना होता कुठे, सामना येऊन ठेपलाय कुठे. या षटकामध्ये अक्षरशः धावांची लयलूट केली. मी म्हणेन या जयेश उतेकरनं या षटकामध्ये अक्षरशः 3 षटकार लगावले गेले आणि हॅट्रिक षटकारांची खेळी देखील पाहायला मिळाली ती निश्चितच जयेश उतेकरच्या बॅटमधून. त्याचबरोबर मंगेश फाफाळे यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. मंगेश फाफाळे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. चला सामना लगेच चालू करायचा आहे, कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, फायनलचा सामना खेळवायचा आहे. परंतु आपण वेळ वाया दवडता कामा नये, कारण कालचा दिवस आपण देखील पाहिलं तर आपणच होतं खेळायला इथे. कालच्या दिवसामध्ये एक षटकाचा सामना देखील अक्षरशः शेवटच्या क्षणी खेळावा लागला. ही मात्र आपली दशा झाली होती. त्यामुळं तुम्हाला आता वेळ वाचवायचा आहे आणि वेळ वाचवत असताना सामन्यामध्ये चुरस निर्माण करायची आहे. समीकरण उरलं, येऊन ठेपलाय 12 चेंडू 21 धावा, 21 धावा 12 चेंडू. मात्र सामन्यामध्ये जिंकणार कोण, कार्गो बुल्स की एमआयडीसी 11, एमआयडीसी 11 की कार्गो बुल्स. दोन्ही संघामध्ये घमासान युद्ध चालू आहे आणि या युद्धामध्ये कोणता संघ मात्र वरचढ ठरेल आणि फायनल मध्ये जाऊन ठेपेल. कारण ज्या संघाकडून जास्त चुका होतील तो संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर पडेल. परंतु जो संघ या संघामध्ये या सामन्यामध्ये 100% एफर्ट देईल तो संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल. तर कार्गो बुल्स जिंकला तर 5,555 रुपयाचं पारितोषिक आहे संतोष जाधव यांच्याकडनं. आणि षटकारासाठी देखील त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे संतोष जाधव. त्याचबरोबर अनिल फाफाळे असतील, त्यानंतर मंगेश फाफाळे असतील. 12 चेंडू 21 धावा, काय घडते पाहायचं आहे. आणि झेल मात्र जो फलंदाज इथे मैदानामध्ये साथ देत होता योगेश पाटील हा फलंदाज, सॉरी निमेश हा फलंदाज षटकार मारून मात्र मैदानातून बाहेर पडतोय. अक्षरशः मागच्या षटकामध्ये कार्गो बुल्स संघानं मात्र वरचढ पकड निर्माण केली होती. परंतु इथे पहिल्याच चेंडूवर सफलता मिळवली रॉनीने मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न चालू केलाय. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळवली. निमेशने मात्र चांगली साथ दिली होती जयेश उतेकरला. परंतु निमेशला या संघातून या स्पर्धेतून मात्र या सामन्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच गोलंदाज रोनीनं पहिल्या चेंडूवर आपल्याच फॉलोथ्रूमध्ये झेल पकडला आणि तो फलंदाज बाद झाला. तो निमेश नवीन फलंदाज मैदानाकडे पाहायला मिळतोय तो नक्कीच मंगेश फदाळे. मंगेश फदाळे म्हणजे या संघाचा संघनायक आणि या संघाची भिस्त म्हणून ज्याला ओळखले जाते तो जयेश उतेकर. जयेश उतेकरला कोण थांबवणार. तुम्ही माझ्या पाठीमागे विकेट जरी कमावले परंतु मी जोपर्यंत मैदानामध्ये आहे हा सामना असा तसा सोडणार नाहीये याचं ज्वलंत उदाहरण देताना पाहायला मिळतोय जयेश उतेकरच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. आता आला या साऱ्यांचा बापरे राजसाहेब ठाकरे. काय फलंदाजू पाहायला मिळतंय. अक्षरशः धावांची लयलूट पाहायला मिळाली. 5 षटकार मारले या फलंदाजांना. प्रत्येक गोलंदाजची अक्षरशः पिसं काढली या फलंदाजांना. त्याचबरोबर संतोष जाधव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सामना जर जिंकला तर. आणि अजूनही एक षटकार पाहायला मिळतोय. दमखम आहे जयेश उतेकरच्या बॅटमध्ये मनगटी ताकद पाहायला मिळते आणि जयेशनं मात्र अजून एक फटका मारलाय षटकार. विनंती असेल रमेश सरोदे साहेबांना की आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. त्याचबरोबर मंगेश फाफाळे साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आणि संतोष जाधव साहेबांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला चेंडू द्यायचा नवीन.
चेंडू सापडत नसेल तर चेंडू द्यायचा नवीन. बघा कार्गो बुल संघानं मात्र 72 धावांचं पाठलाग करत असताना तर मनसे फायटरचे कॅप्टन प्रमोद डेरे आहेत का इथे? मनसे फायटरचा कॅप्टन प्रमोद डेरे इथे उपस्थित आहे आणि या संघातून जिंकणारा संघनायक लगेच ताबडतोब आमच्या व्यासपीठावर यायचा आहे. मॅनेज मॅच आम्ही नंतर घेऊ, फायनल नंतर. तर मान्यवर इथे उपस्थित आहेत. आता मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल जयेश हुतेकर बॅक टू द डगआउट. इथे मात्र रॉनीने कमावली विकेट. चौथ्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय जयेश हुतेकर. परंतु जयेशला जे काम करायचं होतं ते चोख काम केलंय. जसं सीएचे डॉक्स मध्ये तुम्ही काम करता, एकदम नीट नेटकं काम करता, प्रत्येक कंटेनर तुम्ही चेकअप करता, चेकअप करत असताना तीक्ष्ण नजर ठेवता, तशी मात्र कामगिरी पाहायला मिळाली ती जयेश हुतेकरची. याच दरम्यान आत्ताच ज्यांचं आगमन होतंय सौभाग्यवती सारिकाताई अतुल भगत यांचं इथं आगमन होतंय. तर विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. लगेचच या व्यासपीठाची शोभा वाढवायची. तर येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना येऊन ठेपलाय कुठे. अक्षरशः 30 चेंडू मध्ये 72 धावांचा पाठलाग करायचा होता. परंतु इथं घडलं काय की गोलंदाजाने केलेली चुका, क्षेत्ररक्षकाने केलेली चुका मात्र थोड्याशा अंगलट आल्या ते MIDC 11 संघाच्या. 8 चेंडू 9 धावा, 9 धावा 8 चेंडू. काय घडते पाहायचं आहे. मात्र अकोट टप्प्याचा चेंडू सन्मान दिला होता. इथे मात्र फलंदाज होता संजय पाटील आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू खेळून काढतोय. परंतु हे चित्र पाहायला मिळेल का पुन्हा एकदा, कारण येणारे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. 7 चेंडू 9 धावा. सामन्याचं समीकरण येऊन ठेपलाय. संतोष जाधव साहेब बघा, सामना जर जिंकला कार्गो बुल संघानं तर 5,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे कार्गो बुल साठी. अकोट टप्प्याचा चेंडू कोण सोडणार, कोण थांबणार, आणि या फलंदाजानं मात्र चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये मारलाय चौकार. काय फलंदाजी पाहायला मिळाली कार्गो बुल संघाची. मगाशीच सांगितलं होतं की पंडित सरांना की प्रवीण सारखा फलंदाज आहे, जयेश हुतेकर सारखा फलंदाज आहे, निमेश सारखा फलंदाज आहे, त्यानंतर योगेश सारखा फलंदाज आहे. आणि असे फलंदाज असताना मात्र 72 धावांचा पाठलाग सहज करू असा भाकीत मात्र निर्माण केला होता. परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही आहे तोपर्यंत सामन्यामध्ये कोण जिंकला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भविष्यवाणी करू शकणार नाहीये. येणारे 6 चेंडू आणि समीकरण उरलाय ते 5 धावांचा. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 67 धावा. येणारे 6 चेंडू 5 धावा कधी कधी सामन्यामध्ये होत नाही आहेत, कंट्रोल देखील करता येतात. परंतु तसा गोलंदाज असावा लागतो. परंतु नवीन गोलंदाज आलाय तो नक्कीच संतोष हा गोलंदाज आलाय आणि त्याचबरोबर संतोषला मात्र ती कामगिरी करावी लागेल. स्वतः संघनायक आहे आणि संघनायकाची भूमिका बजावायची असेल तर 5 धावा रोखाव्या लागतील कार्गो बुल संघासमोर खेळत असताना. हो, पहिला चेंडू ब्लॉक त्याच्या पायाला मिळाला. ब्रह्मास्त्राचा वापर, इथं सन्मान दिलाय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक हाती चेंडू उचलण्याचा प्रयत्न. इथे 3 क्रिया करत असताना पहिल्याच क्रियेला मात्र हा क्षेत्रक्षेप थोडासा चुकला आणि इथे मिळाल्या 2 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर 69 धावा आणि आता मात्र समीकरण उडलाय. येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा. कार्गो बुल संघ मात्र विजयाच्या समीप येऊन ठेवलाय. परंतु काय घडते पाहायचं आहे. अजूनही सामना संपला नाहीये. अजूनही सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल, परंतु निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आता मात्र चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार, चौकार. आणि या विजयाचा शिक्कामोर्तब केलाय तो निश्चितच कार्गो बुल संघानं. तर नक्कीच बक्षीस आम्ही नंतर देणार आहोत. धन्यवाद भाऊ सर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण हे पारितोषिक आहेत नंतर देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच
जय शुतेकर आहे. आपण आता टॉस करणार आहोत. टॉस साठी दोन्ही कॅप्टनला मी स्टेजवरच बोलवतोय. तर नक्कीच डीजे प्रोड्युसर थांबायचं 2 मिनिटं, कारण आज आपण पाहतोय मराठी बाणा ज्यानं अस्तित्व जपलं ते खरोखरच अक्षरशः परदेशामध्ये जाऊन आपला मराठी बाणा ज्यानं जपला ते आमचे मराठीचे उत्कृष्ट समालोचक अख्खा ती देशामध्ये जाऊन आपलं अस्तित्व त्यांनी राखलं. मराठी भाषेवर प्रभुत्व ज्यांचं आहे ते म्हणजेच चंदू शेटे सर आणि